तुम्हालाही तुमच्या आईकडून कौतुकाचे 2 शब्द ऐकायचे असतील तर या थंडीत ही पौष्टिक खीर नक्की बनवून द्या. चला तर आज मी कौतुक ऐकून घेण्यासाठी सगळ्यात पहिले तर गॅस सुरू केला. गॅस तर पेटायचं नाव घेईना पण शेवटी पेटला. त्याच्यानंतर गॅसवरती एक पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये अंदाजे 1 कप आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी छान गरम झालं की त्याच्यामध्ये अळीव घालायचे आहेत. मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं इन्स्टंट अशी ही खीर आहे. अशी मिक्सरला बारीक केल्यामुळे पटकन खीर होते, नाहीतर याला भिजत घालावं लागतं आणि मग ही करावी लागते. त्याला खूप वेळ लागतो आणि पटकन होते. तर अशा प्रकारे आता याला मी छान 5 मिनिटं शिजवून घेतलं आणि त्याच्यामध्ये घालायचा गूळ. आपल्याला जितकं गोड लागतं तितकं याच्यामध्ये गूळ घालायचा. छान ह्याला गुळाला वितळून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. अळीव छान 5 मिनिटं शिजल्याच्या नंतर याला दाटसरपणा येतो आणि मग ते वाटीमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं आणि हो, ही खीर केवळ चविष्टच नाही बरं, तर शरीरासाठी खूप उपयुक्त सुद्धा आहे. यातील पोषणामुळे हाडं तर मजबूत होतातच, सोबत केसांची वाढ सुद्धा सुधारते. सोबतच ही खीर लोहवर्धक सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ही खीर खाऊ शकता आणि आईला खाऊ घातली तर आणखीनच छान. हिवाळ्यामध्ये जे पाय वगैरे दुखतात ते याच्यामुळे दुखत नाही. तर आता ही छान खीर शिजलेली आहे, ती मी वाटीमध्ये काढून घेतली आणि खीर बघा सुरुवातीला कितीही पातळ होती आणि आता याच्यामध्ये किती घट्टसरपणा आलेला आहे. आता त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं. तुम्हाला जितकं दूध लागेल तितकं दूध घालायचं आणि छान ह्याला एकजीव करून घ्यायचं. वरून थोडंसं आणखीन याच्यामध्ये तूप घालायचं आणि मग काय खाण्यासाठी खीर तयार आहे. मग वाट कशाची बघताय? तुमच्या आईकडून सुद्धा जर तुम्हाला कौतुक ऐकायचं असेल तर ही अशी अळीवाची खीर नक्की एकदा ट्राय करा आणि तुमच्या आईला बनवून खाऊ घाला. आईलाच असं नाही बरं, तुम्ही सुद्धा करून खाऊ शकता. त्याच्यामुळे लवकरात लवकर या हिवाळ्यामध्ये ही खीर ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.